समाज म्हणजे अदृश्य हस्तलिखित, ज्यात प्रत्येक पिढी आपलं रक्त शाई करून लिहित आहे आणि पुढची पिढी तेच ओझं धर्म समजून वाचतं आहे. नियमित हे वाक्य नाहीत, ते नियतीसारखे उच्चारले जातात. त्यांना अर्थ नसतो, फक्त पालन अपेक्षित असतं. इथे प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या छायेशी द्रोह, कारण प्रकाश ठरलेला असतो, अंधारालाच अपराध ठरवून. समाजाच्या देव्हाऱ्यात बहुमताची मूर्ती आणि विवेकाची राख. पूजा केली जाते सवयीची, बळी दिला जातो माणसाचा. नियम सांगतात शांत राहा, कारण शांतता इथे सद्गुण नाही, ती सोयीची असते. आवाज आला की रचना कोसळण्याची भीती असते. इथे आयुष्य जगलं जात नाही, ते निभवलं जातं. स्वप्न पाठीवर वाहून भूमिका डोक्यावर चढवलेल्या. समाजाला माणूस नको, त्याला चालतं मौन हवं असतं, कारण मौन विचार करत नाही आणि विचारांनीच सगळ्यात आधी नियम मरतात. तरीही या मौनाच्या महाकाव्यात एखादा श्वास अजूनही जिवंत आहे. तो उच्चार नाही, तो भविष्यातला इतिहास आहे.